नमस्कार. शिवनेरी TV9 मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आज गुलमोहर सोसायटीमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक श्री राजशेखर शिंदे सर लाभले होते. प्रथम करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले व त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही, त्याकरिता अनेक हुतात्म्यांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे व आपले रक्त सांडून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीने स्वातंत्र्यवीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले आदर्श जीवन जगले पाहिजे व आपल्या भारताचे रक्षण या देशातील तरुण पिढीने पुढे आहे आणि देशासाठी चांगलं कार्य केले पाहिजे, असे मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुलमोहरमधील श्री शिवगणेश महिला सांस्कृतिक भजनी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. श्रीमती रंजनाताई बंडगर वृक्ष उपलब्ध करून दिले. यावेळी सोसायटीतील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला भगिनी, बालगोपाळ, श्री शिवगणेश महिला सांस्कृतिक भजनी मंडळ व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी चॉकलेट, खाऊ, चहापानी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जय हिंद. जर आपण शिवनेरी TV9 मराठी चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. 15 ऑगस्ट हा भारतवंशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि पुढे संपूर्ण जगाच्या हयातीच्या इतिहासामध्ये चिरस्मरणीय राहणारा दिवस. 15 ऑगस्ट 1947ला आपण एक अत्यंत ताजी आणि भळभळती जखम घेऊन स्वतंत्र झालो. 150 वर्षे ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य करीत असताना जाता जाताही त्यांनी घाव आपल्यावर घातला. ही त्यांच्या क्रूरतेची एक कायमस्वरूपी निशाणी आहे. ब्रिटिश या शब्दातच क्रूरता आहे. ब्रूट म्हणजे क्रूर, मूळ शब्दाचा अर्थ. आणि हे लोक स्वतःला सुसंस्कृत समजत होते. त्यांनी एकच केलं, फक्त 5,000 लोक आले आणि आपल्यावर साधारण 150 वर्षापेक्षा जास्त राज्य केलं. त्याचा एक परिणाम असा झाला की आपण जे 360 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये राहत होतो ते 150 वर्षात संपुष्टात येत आपण राष्ट्र म्हणजे आत्ताचा देश या संकल्पनेत आलो. आणि त्याच्यासाठी प्रचंड झगडा दिल्यानंतर देश कसा असला पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची लिखित संहिता तयार झाली. तिलाच आपण भारताची राज्यघटना म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होऊन अनेक बारीक गोष्टींचे त्यात बारकावे गुंफलेले आहेत. साध्या गोष्टीची आज जिथे आंदोलने होत आहेत त्या आंदोलनासाठी काय केलं पाहिजे, घटनेत त्याचा सब क्लॉज असतो आणि त्याचा पुढे स्वतंत्र विस्तार असतो. आपण स्वतंत्र झालो म्हणजे नेमकं काय असतं? आचार म्हणजे आपण जे आचरण करतो, आचाराचं स्वातंत्र्य. उच्चार म्हणजे आपण जे बोलतो, तुम्ही मी बोलणं हे बोलणं नव्हे, पण एखाद्या गोष्टीविषयी आपली मते प्रकट करतो ते उच्चार. आणि तो सार्वजनिक असतो विचार. त्यातून लोक प्रेरणा घेऊन कामाला लागतात. कदाचित ती प्रेरणा अतिशय हिताची असते समाजाच्या, कदाचित ती प्रेरणा हिताची नसते. तेव्हा आपण प्रश्न उपस्थित करतो, अभिव्यक्ती
स्वातंत्र्य